हॅलो, हाय. आज तुम्हाला सगळ्यांना मी सांगणार आहे की घरामध्ये मांजरं पाळली तर किती प्रॉब्लेम होतो. आम्ही पण आमच्याकडे एक मांजर आणलं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम हा होतो की बघा, आमची म्याव कशी झोपली आहे छानपैकी ब्लँकेटच्या वरती येऊन. प्रॉब्लेम हा होतो की ॲक्च्युली मांजरं पाळली तर आमच्या ते कसं म्हणजे घरामध्ये टॉयलेट अर टाळी करायला शी करायला कुठे जाणार हा प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यामुळे कुठे पण करतात, अंथरुणावरती, डोअरमॅटवरती, किचनमध्ये, पलंगावरती, सोफ्यावरती कुठेही करतात. मग याच्यासाठी आपण काय करू शकतो? कारण आपण सारखं सारखं त्यांना बाहेर तर घेऊन जाऊ शकत नाही. छोटंसं पिल्लू असतं, माझ्या मुलाने आणलं आहे खरं. मग त्यांना त्याच्यासाठी काय जुगाड करायचा? मग मी एक आयडिया लावली की मला असं वाटलं की एक आपण आयडिया करू शकतो त्याच्यामुळे. कारण मांजर कशी जास्त करून मातीमध्ये किंवा वाळूमध्येच शी करतात, त्यामुळे त्यांना चांगलं व्यवस्थित सुटेबल असतं ते. त्यामुळे मी एक जुगाड लावला. मी त्यांच्यासाठी आणली आहे घरामध्ये एका भांड्यामध्ये वाळू भरून ठेवली आहे. त्याच्यामुळे त्यांना काय होतं, काहीही इश्यू येत नाही. ते कुठूनही फिरून फिरून येणार आणि त्या वाळूमध्ये जाऊन शी सू काही असेल ते तिथेच येऊन करणार. त्याच्यामुळे खूप परवडतं, म्हणजे चांगलं वाटतं. कुठेही इकडे तिकडे घाण करत नाही आणि ती वाळू किंवा माती असेल ती आपण चेंज करू शकतो 2 दिवसांनी 4 दिवसांनी, जसं आपल्याला परवडेल तसं आपण, जसं टाईम येईल तसं आपण चेंज. त्यामुळे माझ्या घरामध्ये कधीही कुठेही घाण होत नाही. मला एक परवडतं हे. कला हा तुम्ही पण देशी जुगाड करून बघा, तुम्हाला आवडेल. तुम्हाला तुमच्याकडे पण मिळावं असेल तुम्हाला पण आवडेल. कुठेही घरामध्ये घाण होणार नाही. बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी असं माती आणून ठेवली आहे. कधी कधी मी हे पण वाळू पण आणून ठेवते सुकी. त्यामुळे ते सुशी करून ओली होते, मग ते फेकून द्यावं लागते. त्याच्यामध्ये हे कुठूनही फिरून फिरून आलं तुम्हाला ते दिसेल तुम्हाला, त्याचे शी करून गेले आता जस्ट. त्यामुळे हा देशी जुगाड तुम्हाला आवडला तर नक्की करून बघा. गावामध्ये कसं मांजरं अशीच सोडलेली असतात, कुठे पण जाऊन शिसू करून येतात. पण शहरामध्ये असं होत नाही आणि छोट्या मांजरांना कुठे सारखं सारखं फिरवलं जाणार. म्हणून हा देशी जुगाड केला आहे मी आणि हा माझा खूप फायदेमंद ठरला आहे. तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही पण करून बघा. थँक्यू.